महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी सगळ्यात मोठं वक्तव्य काँग्रेसच्या कोट्यातून करण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे संकेत आता या ठिकाणी मिळताना दिसतात। भाई जगताप यांचा मुंबईत स्वबळाचा नारा आहे। राज ठाकरेच काय पण उद्धव ठाकरेंसोबतही एकत्र लढणार नाही, निवडणुकीपूर्वी भाई जगतापांचं हे वक्तव्य आहे। भाई जगतापांच्या या वक्तव्याची सर्वत्र आता चर्चा होऊ लागलेली आहे। राज ठाकरे आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्रित येत असल्या कारणानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे का, नाखुश आहेत का काँग्रेसवाले, या सगळ्या संदर्भात आता अनेक चर्चा होऊ लागलेल्या आहेत, तर्कवितर्क लढवले जात आहेत। याविषयी राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत, पाहूया आपण। कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं, तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही। आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच एक आहे। महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे असं भाई जगताप यांचं म्हणणं आहे। भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा आता दिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुका, महापालिकेच्या निवडणुका या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार सावंतजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। जे ऐकतोय ते खरं आहे का? आता तुम्ही काय ऐकताय हा प्रश्न। भाई जगताप म्हणतायत राज ठाकरेच काय पण उद्धव ठाकरेंसोबतही एकत्र लढणार नाही, काँग्रेस स्वबळावर लढणार मनपात। त्यांनी त्यांचं मत जे मांडलेलं आहे ते त्यांचं मत आहे आणि तशा पद्धतीचं मत अनेकांनी आपापल्या पद्धतीनं पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची जी बैठक झाली त्याचं मीही सदस्य आहे, त्यामध्ये आपलं मत मांडलेलं आहे। वेगवेगळ्या परिस्थितीचा आणि एकंदरच खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर स्थानिक स्वराज्य संस्था याच्या निवडणुका ज्या असतात ते कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, पक्षाचं चिन्ह प्रत्येक ठिकाणी जावं, ही भूमिका प्रत्येक पक्षाची असते। आता हा स्थानिक पातळीवरती जे नेत्याचं जे मत आहे त्याच्या अनुषंगानं त्याचा विचार करून हा केंद्रीय नेतृत्व त्या संदर्भात निर्णय घेईल आणि तो आपल्याला कळवला जाईल। अद्याप तो काही निर्णय तशा पद्धतीचा झालेला नाही, परंतु एकंदरच मूलभूतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यपद्धती, विचारधारेचं आणि एकंदरच त्यांच्या भूमिकांवरती आमचे काही आक्षेप होतेच ना पूर्वीपासून। आमचं काही त्यांच्यामध्ये मतभेद आहेतच। ते मतभेद आता राज ठाकरे येत असल्यामुळे अधिक वाढतायत? नाही, मी आमचं पहिली प्राथमिकता आहे की काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा आणि त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी देखील सांगितले की स्थानिक पातळीवरती कशी समीकरणं होतील या अनुषंगानं वरिष्ठ पातळीवरती त्यांच्याशी विचार विमर्श करून या बाबतीत निर्णय घेतला जाईल आणि लवकरच तो आपल्याला कळेल। अगदी सचिनजी, खरं तर तुम्ही एकीकडे म्हणताय की भाई जगताप यांचं हे वैयक्तिक मत आहे, दुसरीकडे तुम्ही या सगळ्याविषयी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या काहीशी आमच्यात कुरबुरी होत्या, काही मतभेद होते असं म्हणून बरेच संकेत सुद्धा देत आहेत। त्यामुळे असं काही काँग्रेसच्या मनात चाललंय का? कार्यकर्त्यांमध्ये अधिकचा सूर स्वबळाचा आहे का? काय नेमका आम्ही अर्थ लावून घ्यायचा? पहिली गोष्ट अशी की नुकतीच आमचे प्रभारी चेन्नीतलाजी आणि इतरही जे राज्याचे प्रभारी आहेत ते सगळ्यांनी मिळून मुंबई काँग्रेसची पॉलिटिकल अफेअर्स विभागाची बैठक घेतली होती आणि ज्यामध्ये प्रत्येकाचं मत त्यांनी ऐकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची तशा पद्धतीची बैठक झालेली आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचं मत ऐकून अंतिमतः जोपर्यंत निर्णय हा केंद्रीय नेतृत्व घेत नाही तोपर्यंत काँग्रेसचा निर्णय अंतिम काय आहे या संदर्भात आम्हाला सांगण्याची मुभा नाही। प्रश्न एवढाच आहे की या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं भाई जगतापजींनी मत व्यक्त केलेलं आहे तशीच मतं अनेकांनी व्यक्त केलेली आहेत आणि एकंदरच या संदर्भामध्ये जे काही मूलभूत आक्षेप जे आमचे आहेत ते आहेतच आणि अंतिमतः जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की वाट पाहण्यात काही हरकत नाही। थोडी वाट पहा, लगेच निर्णय कळेल आपल्याला काही दिवसात।
सचिनजी, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा. आपल्याविषयी बोलण्याकरता, या सगळ्याविषयी भाष्य करण्याकरता माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, भाई जगताप यांनी हे वक्तव्य केलंय, कसं पाहताय तुम्ही याकडे? बघा, मी मगाशी पण सांगितलं, भाई जगताप हे अतिशय अनुभवी, संघटन कौशल्य असणारे आणि बऱ्यापैकी लढाया जिंकलेलं असं ते काँग्रेसचं नेतृत्व आहे. सचिन सावंतही त्याच फळीतले आहेत. तेही बऱ्यापैकी आपापल्या कार्यकर्त्यांना जपण्याचं काम आणि आपल्या पक्षाचा जो अजेंडा आहे तो राबवण्यामध्ये ते दोघंही माहीर आहेत. आता राहता राहिला की वेगळं लढायचं. तर जर आपण पहिल्यापासूनच काढलं सगळ्या महापालिकेत, तर म्हणजे युतीमध्ये आम्ही असताना पण आम्ही 2002, 7, 2012, 17 आम्ही वेगळेच लढलो. ते सगळे एकत्र असताना तेही वेगळे लढले. त्यामुळे महानगरपालिकेचा जी निवडणूक असते ती कार्यकर्त्याला समजून घेण्याची निवडणूक असते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं मोटिवेट वाढवण्यासाठी आणि वाढलंच पाहिजे म्हणून संघटना बद्दल आतून कौशल्य दाखवून जर निवडणूक त्यांना तशी लढायची असेल आणि त्यांच्या जर यांनी दिली तर आमचं काय, आम्ही आजही आघाडीत आहोत. सचिन सावंतजी सुद्धा ऐकतायत तुम्हाला. त्यांनी बोलता बोलता ते असं म्हणाले की होत्याच की आमचेही काही मतभेद होते, काही पातळीवर आमचंही पटत नव्हतं, काही मुद्द्यांवर आपण म्हणूया. त्यामुळे ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मुंबईत मनपा निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळाचा नारा देऊ शकते. असं जर झालं तर किशोरीताई, याचा असा अर्थ लावायचा का ठाकरे बंधू एकत्रित आल्यानं काहीशी नाराजी? मला नाही वाटत, अजिबात नाही. कारण राजसाहेब कधीच ह्या बाजू म्हणजे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या ह्या साईडला कधी गेलेच नाही. त्यामुळे त्यांचा प्रश्न येतच नाही ह्या गोष्टीत. आणि ह्यांना कोणाला त्यांना नाकारायचं असं कधी म्हटलेलं नाही. अगदी भाईनी पण आणि सचिन सावंत साहेबांनी पण आता स्पष्ट केलंय. त्यामुळे कार्यकर्त्याच्या मनात काय आहे आणि कार्यकर्त्या बरोबर जायचं की नाही किंवा काय त्यांना समजवायचं का, हे सगळं आता त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचं कौशल्य आहे आणि ते करतील. आम्ही आमच्या नेत्यांची वाट बघू, आम्हाला काय आदेश देता येते. अगदी, म्हणजे अजूनही तुम्हाला असं वाटतंय की आशावाद कायम आहे की एकत्र लढाल मविया म्हणून? बघा, शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे शेवटचा फॉर्म भरून त्याची तारीख निघून जाईपर्यंत आम्ही युतीच्या बाबत एकदम सकारात्मक होतो. पण मग तुटलीच ना. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यातला मेळ आणि त्यांच्यावरती वरिष्ठ असलेले घेणारे निर्णय हे वेगवेगळे असूही शकतात किंवा एकत्रित लढा असंही असू शकतं. वाट बघू आता. सचिनजी, ताई अजूनही आशावादी आहेत, म्हणतात वरिष्ठ नक्कीच यातून काहीतरी सकारात्मक तोडगा काढतील. तुम्हाला काय वाटतं? नाही, ताईंच्या बद्दल आम्हाला आदर आहे आणि याच्या संदर्भात काही शंका नाही. या संदर्भामध्ये मी पुन्हा सांगतो की स्थानिक नेत्यांचं मत काय आहे हे या अनुषंगानं त्यांच्यावर विचार करून लवकरच केंद्रीय नेतृत्व त्याबाबत अंतिम निर्णय घेईल. निश्चित. सचिनजी आणि किशोरीताई, तुमच्या दोघांचेही आभार तुम्ही दिलेला एकूणच सविस्तर प्रतिक्रियेकरता. खरं तर किशोरी पेडणेकरांचं असं म्हणणं आहे की अगदी शेवटपर्यंत आम्ही या सगळ्या संदर्भात, युती संदर्भात आशावादी आहोत. निश्चितच वरिष्ठ हे यातून सकारात्मक काहीतरी तोडगा काढतील. तर तिथं कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकूनच वरिष्ठ निर्णय देतील असा सूर या ठिकाणी
सचिन सावंत यांनी आळवलेला आहे. त्यामुळे कुठंतरी अप्रत्यक्षरित्या आपण म्हणूया संकेत मिळत आहेत की काँग्रेस येणाऱ्या मनपा निवडणुकीत स्वबळाचा नारा देऊ शकते. या सगळ्या संदर्भात खासदार संजय राऊत काय म्हणाले आहेत पाहूया आपण. भाई जगतापांनी मोठी घोषणा केली आहे. महानगरपालिका स्वबळावर लढणार, स्वबळावर लढणार अशी घोषणा केली. राज ठाकरे को भूल जाओ असं म्हणताय. बोलू द्या, बोलू द्या अशी केवळ प्रतिक्रिया या ठिकाणी, मोजकीच माफक प्रतिक्रिया या ठिकाणी खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे. या सगळ्या जर घडामोडी घडल्या तर मात्र जर उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झाले, मनपा निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित येऊन जर निवडणुका लढत असतील तर मात्र मवियाच्या अस्तित्वावर सुद्धा सवाल उपस्थित होऊ शकतो. एकसंध मविया राहणार का? राज ठाकरेंचं इंजिन मवियाला जोडलं जाणार की राज ठाकरेंचं इंजिन जोडल्यामुळे मवियाचे हे डबे वेगवेगळे होणार? या सगळ्या मुद्द्यावर आता मात्र विचार करण्याची वेळ आलेली आहे. या सगळ्याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकीकडे ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर मात्र महापौर शिवसेनेचाच होईल असा नारा खासदार संजय राऊतांकडून किंवा ठाकरेंच्या आणि ठाकरेंची सेना असू दे किंवा मनसेकडून सातत्यानं दिला जातोय. तर तिथं देखील आता काँग्रेसनं काहीशी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या दृष्टीनं चाचपणी करण्यास सुरुवात केलेली आहे. आमदारांना झालेल्या निधी वाटपावरून संजय राऊत टीका करतायत. आमदारांना विकास कामांकरता दिलेला निधी ही लाच असल्याचा राऊतांचा आरोप आहे. जे आमदार लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असतो, तो आपापल्या भागाचं प्रतिनिधित्व करतो. निवडून आल्यावर तो कोणत्याही पक्षाचा नसतो आणि सरकारही कोणत्या पक्षाचं नाही. पण गेल्या काही काळापासून हा एक नवीन पायंडा पडला आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि मिंधे यांच्या हातात सत्ता आल्यापासून जे आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे. हे घटनाबाह्य कृत्य आहे. हे एक फार मोठं लोकशाही विरोधी असं कारस्थान आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.